तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा सर्वांचा लाडका महादेव शेलार म्हणजेच मॅक्स शेलार. तर आज आम्ही पाहणार आहोत ओडिसी म्हणजे नेमकं काय असतं. हॉटेल मॅनेजमेंट करत असाल तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ओडिसी हा एक प्रकार असतो. त्या थ्रू आउटडोर कॅटरिंग वगैरे केली जाते. तर आज आम्ही सगळे चालणार आहोत आंबोलीसाठी. तर पाहू. तर बोलल्याप्रमाणे ओडिसीला चाललो आहे आम्ही आत्ता आंबोलीला म्हणजे डार्क फॉरेस्ट रिट्रीट म्हणून आहे. दिनेश गावडे नावाचं आहे त्या व्यक्तीचं. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं की तिथे फंक्शन आहे ते येण्यासाठी. तर ओडिसी म्हणजे नक्की काय आणि तिकडे काय काय वर्क होतं हॉटेल मॅनेजमेंट थ्रू, तर ते आम्ही दाखवणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता मी इथे स्टॉपवर आलेलो आहे. आता फक्त तिघंजणं येणार आहेत मालवणवरून. आणि तिघंजणं कुडाळ आणि कणकवलीवरून येणार आहेत. तर आता लगेचच बस येईल आणि आम्ही निघू. तो तुम्ही पाहू शकता, हा आहे अतुल, हा सनी मधुकर, हा अभिषेक आणि आपली गाडी इथे आलेली आहे किंवा गाडी. आता आम्ही जाणार आहोत डार्क फॉरेस्ट रिट्रीटला. आम्ही पोचलो आहोत डार्क फॉरेस्ट रिट्रीटमध्ये. तर आम्हाला राहण्याची सोय वगैरे त्या दिनेश सरांनी केलेली होती. तिकडे बघू शकता हे सगळे रूम्स वगैरे आहेत. तिकडे थोडे आहेत रूम इथे वगैरे. तिथे छोटा बँकवेट आहे आणि वरती 2 लॉन आहेत. बघताय ना, तो आहे ब्रिज. म्हणजे त्यांनी ना 2 साईडला तयार केलं आहे इथे, म्हणजे पार्टिशन. इकडे गेस्ट हाऊस तयार केलं आहे त्यांनी आणि इकडे मेन जे रूम्स आहेत ना ते सगळे. माझ्याबरोबर अतुल आलाय. हा अतुल. आता आपण जातोय तो गेस्ट हाऊसकडे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे असं जंगलात वगैरे असं नेचरच्या अंडर असं केलेलं आहे. पूर्णपणे तयार नाही असं वाटतंय गेस्ट हाऊस, पण मस्त वाटतं इथे. सगळी हिरवळ वगैरे सगळी. हा फक्त त्यांचा गेस्ट हाऊस आहे. मेन जे आपण स्टार्टिंगला पाहिलं ना तिथे, तो त्यांचा मेन रिसॉर्ट आहे. म्हणजे स्वतः फॅमिली बिझनेस आहे, स्वतःची जमीन, त्यामुळे शक्य होतं एवढं. आणि खूप मेहनत आहे त्यांची त्याबद्दल. मस्त वाटतं इथे येऊन, थंड हवेचं ठिकाण. कोकणात आला की लोकांना वाटतं की काय फक्त बघायचं आहे, फिरायचं आहे, पर्यटन आहे. कोकण हे फक्त बघण्याचं ठिकाण नसून फक्त अनुभवायचं पण ठिकाण आहे. तुम्ही अनुभवू शकता. इथे आंबोलीला कधी पण लोक पावसात येतात. कोण थंडीत वगैरे थांबायला बघत नाहीत. क्वचित असे पर्यटक असतील ते थंडीत थांबतात. पण थंडीतही इथला ॲटमॉस्फिअर, तिथलं नेचर वगैरे खूप सुंदर आहे. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, खूप प्रकारचे काय काय आहेत ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. नक्की भेट द्या डार्क फॉरेस्ट रिट्रीटला.
तर आता आपण बघितलं ते काय होतं, फार्म हाऊस होतं. आता आपण मेन गोष्ट म्हणजे कुठे चाललो आहे आता ट्रिपला. म्हणजे काय काय त्यांनी रेस्टॉरंट वगैरे केलेलं आहे. फक्त आंबोलीला येऊन इकडे नाही आला तर काय उपयोग, एकदा विजिट करा. कॉन्टॅक्ट नंबर DM मध्ये असेल, लोकेशन पण असेल. कधीतरी आलात तर होऊन जा. उद्या खरं दाखवायचं म्हणजे उद्याच्या पार्टमध्ये तुम्ही बघाल की हॉटेल मॅनेजमेंट घेऊन आपण जो स्टुडंट असतो तो मेन काय करतो. नुसतं ODC वगैरे म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट नव्हे, शिकणं, स्किल्स डेव्हलपमेंट हे खूप साऱ्या गोष्टी आहेत. हॉटेल मॅनेजमेंट करायला पण खूप मेहनत लागते. लोकांना वाटतं की हॉटेल मॅनेजमेंट फक्त जेवण करणं आहे, तसं नाही. खूप काय काय गोष्टी आहेत त्या पण आम्ही उद्या दाखवतो, नक्की बघा. पण मेन गोष्ट म्हणजे भांडी घासणे म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट नव्हे, हे पण लक्षात असू द्या. उद्या खूप प्रकारच्या टाईपचे रूम्स असतात आपल्या हॉटेल इंडस्ट्रीत. खूप जणांना VIP रूम्स असतात, सुपर डिलक्स, खूप प्रकारचे रूम असतात. ते गेस्ट असतात, हे गेस्ट आहेत इन हाऊस गेस्ट. त्यामुळे कधी पण या ठिकाणी बोलताना वगैरे हळू आवाजात कोलाइटली बोलायचं. मेन गोष्ट म्हणजे काय, आपल्याकडून कुठच्या गेस्टला डिस्टर्ब म्हणजे आपण आलो आहे पासवर्ड शोधायला, पण मगातपासून वायफायचा पासवर्ड भेटला नाही आहे. ते सगळे मित्र वगैरे वाट बघतात कारण की नेटवर्क नाही आहे इकडे. म्हणजे वायफाय आहे पण नेटवर्क नाही. बिकॉज ते जास्त असं लोकल लोक म्हणजे जास्त पब्लिक वगैरे इथे राहत नाही. जनरल असं बेसिक जागा आहे, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा म्हणजे नेटवर्कचा इश्यूज नाही. त्यामुळे वायफाय आहेत. बघूया कोणतरी भेटतं का वायफाय. उद्या हे हॉटेल जे रिकामी दिसत आहे ते उद्या पूर्णपणे फुल असेल. लवकरच उद्याचा पण पार्ट बघा. हा बघताय तसंच त्याच जोमात त्या ह्याच्यात उमेदीने उद्याचा पण पार्ट बघा. भेटूया अतुल आणि मी, उद्या भेटूया. सर संध्याकाळचे 7 वाजले आहेत, 7:30 दरम्यान. हे तंदूर पेटवलेलं उद्यासाठी. आणि ते बघा तिकडे सगळेजण इलेअर म्हणजे जास्त वगैरे एन्जॉय होण्यासाठी रिलॅक्स आहे. आजच्या दिवशी पूर्ण स्टे आहे रात्रभर. त्यामुळे तर तो अभिषेक सगळे असे इलेले. अभिषेक जे तर भावा तो कसं वाटतंय? बरोबर तो मोठा सेलिब्रिटी आहे सायंटिफिकचा भावा. काय म्हणतात सगळे इथे आहेत. हा लॉन आहे उद्यासाठी. इथे लग्न वगैरे होणार आहेत. हे त्यांचे म्हणजे सगळे VIPs लोकांसाठी ते 15 रूम्स आहेत ते आहेत इथे. थोडी थंडी जास्त आहे इथे आपल्या तिथे कोकणापेक्षा, पण मस्त वाटतं तिथे. तर थंड वातावरण म्हटल्यावर थंडी खूप आहे तिथे. म्हणजे पावसातच येतात लोक जास्त करून, पण इथे थंडी पण खूप असते. आताच्या पण सीझनमध्ये खूप थंडी आहे. तुला मारलेली आहे रोटी भाऊ. मग सांगितल्याप्रमाणे जे 7 वाजता आपण आलेलो ना इथे, तर रोटीचा तंदूर पेटत होता. तो रात्री ब्रेकफास्ट रात्री डिनरसाठी यूज होतो. म्हणजे जर इन हाऊस गेस्ट असतात ना, ते जेवण्यासाठी येतात रेस्टॉरंटमध्ये, तर त्यावेळी त्यांना लाईव्ह म्हणजे गरमागरम रोट्या वगैरे इथून जातात करून. एक साईडला दिसत आहे ना ते रेस्टॉरंट आहे हॉटेलचं. काही थोडी दगदग होती. बघूया म्हणजे जेवलो आता व्यवस्थित, सगळं काम समजून घेतलं. बघूया आता सकाळी थोडंफार म्हणजे 6:30-8 वाजता ब्रिफिंग आहे. ब्रिफिंगला सगळ्यांना ब्रिफिंग अटेंड करावं लागणार. सगळेजण जेवत आहेत. जेवण झालं की सगळ्यांना समजून सांगेन. भेटूया पुढच्या भागामध्ये म्हणजे सेकंड पार्टमध्ये उद्या. थोडीफार मदत करा. फमलिंग होत आहे कारण की आपला पहिलाच व्लॉग आहे. प्रॅक्टिस एवढीशी नाही, मोठा व्लॉगर वगैरे नाही, पण थोडीफार होते आहे. मालवणी आमची लोकल भाषा लँग्वेज आहे, त्यामुळे थोडीफार आमच्या बोलण्यातून चालण्यातून तुम्हाला ऐकायलाच भेटेल. प्रयत्न करेन जास्तीत जास्त समजावून तुम्हाला सांगण्याचा. भेटूया पुढच्या भागात. गुड नाईट.